नमस्कार ताईनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी एक नवीन जी आर करण्यात आले। 27 सप्टेंबर 2024ला हा जी आर जारी करण्यात आले। या जी आरमध्ये नवीन अपडेट काय दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। ताईनो, या ठिकाणी बघा, तुम्हाला पोषण अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्मार्टफोन मोबाईल फोनकरिता सिम कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत जी आर आहे। हा जी आर दिनांक 27 सप्टेंबर 2024ला जारी करण्यात आले होते। संदर्भ काय दिले या ठिकाणी, महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक, प्रस्तावना काय दिले ते पुढे बघू आपण। बघा, प्रस्तावना दिले, पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना सन 2018-19 मध्ये स्मार्टफोन मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आले होते। बघा, सन 2018-19 मध्ये स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आले होते। त्यानुसार सिम कार्ड रिचार्ज करीता अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाने विहित केलेल्या वार्षिक दराप्रमाणे रक्कम उपलब्ध करून देण्यात येत होती। सदर मोबाईल फोनची वॉरंटी संपुष्टात आल्यानंतर सन 2023-24 या आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात संदर्भीय क्रमांक येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। बघा, सन 2018-19 मध्ये स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यात आले होते। आता त्याची वॉरंटी संपुष्टात आल्यानंतर तुम्हाला 23-24 या आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवीन स्मार्टफोन मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। सदर मोबाईल फोनकरिता केंद्र शासनाने संदर्भातील 2 येथील पत्रान्वये विहित केलेल्या निष्कर्षानुसार सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात विचाराधीन होते। पुढे बघा, 2 नंबरचं पॉईंट आहे, त्या अनुषंगाने राज्याचे विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र व सिम कार्ड पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कव्हरेज विचारात घेत ज्या क्षेत्रात ज्या कंपनीचे कव्हरेज चांगले असेल त्यानुसार क्षेत्रनिहाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी विचारात घेऊन सिम कार्ड पुरवठा करण्यात एकापेक्षा अधिक कंपनीची निवड करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय काय आहेत बघा खाली, पोषण अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आलेले मोबाईलकरिता सिम कार्ड उपलब्ध करून देण्याबाबत राबवण्यात आलेले अभिव्यक्ती स्वारस्य EOI नुसार L1 वोडाफोन आयडिया व L2 एअरटेल आणि या इम्प्लॉयड कंपनीला खालीलप्रमाणे सिम कार्ड वाटपाचे कामकाज देण्यात शासनाने मान्यता देण्यात आली आहे। बघा, या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल सिम कार्ड कोणकोणती कंपनी दिले जाणार आहेत। तर बघा, या ठिकाणी सिम कार्ड सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे नाव असेल वोडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल, आणि एकूण अंगणवाडी केंद्राची संख्या किती आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आले, आणि उपलब्ध करवायचे सिम कार्डाची संख्या या टोटल देण्यात आले। एवढे सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि पुरवठादारांनी पुरवायची सेवा सुविधा या ठिकाणी बघा, मानसिक 75 GB डेटा अनलिमिटेड वॉइस LN आणि प्लस 3000 SMS नंबर रोमिंग चार्जेस असं तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे। पुढे बघा काय दिले, त्यानुसार या एम्प्लॉयमेंट कंपन्याकडून वरील प्रमाणे उपलब्ध करून द्यायचे सिम कार्डचा जिल्हानिहाय तपशील, त्यानुसार या एम्प्लॉयमेंट कंपन्याकडून वरील प्रमाणे उपलब्ध करून द्यायचे सिम कार्डचा जिल्हानिहाय तपशील सोबतच्या परिशिष्टानुसार राहील। त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी संबंधित जिल्ह्यामध्ये मान्यता दिलेल्याप्रमाणे L1 L2 यांना सिम कार्ड वाटपाचे कामकाज देण्याबाबत नियोजन करावे। त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी आवश्यक ती कारवाई करावी। पुढे 3 नंबरचं पॉईंट आहे बघा, सदर शासन निर्णय खालील अटी शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे। 1 नंबर बघा, सदर सिम कार्ड उपलब्ध करून देण्यासंदर्भात AI मधील नमूद अटी व शर्तीचे पालन तंतोतंती करावे। तसेच AI मध्ये नमूद केल्याप्रमाणे सिम कार्ड उपलब्ध करून घेऊन अंगणवाडी सेविकांना सिम कार्डचे विहित कालावधीत वितरण होईल याबाबतची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यावी।
बघा ताईंनो, तुम्हाला पूर्ण GR रीड करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन GR डाउनलोड करून तुम्ही सर्व रीड करू शकतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ही PDF दिली आहे. तुम्ही PDF डाउनलोड करून सर्व GR रीड करू शकतात. अंगणवाडी सेविकांना वाटप करण्यात येणाऱ्या सिम कार्डकरिता योग्यरित्या नेटवर्क उपलब्ध राहील याबाबत जबाबदारी संबंधित कंपनी राहील. नेटवर्क बाबतच्या काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याबाबत उपाययोजना संबंधित कंपन्यांनी कराव्यात. नंतर देखील नेटवर्कची समस्या असल्यास AI मधील अटी शर्तीनुसार नंबर पोर्टेबिलिटी बाबत कारवाई करता येईल. त्या अनुषंगाने त्रैमासिक अहवाल शासन सादर करण्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील. बघा पुढे कोणकोणते जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आले आणि कोणकोणते जिल्ह्यामध्ये सिम कार्ड प्रोव्हाइड केले जाणार आहेत ते सर्व डिटेल या ठिकाणी देण्यात आले. तर बघा जिल्ह्याचे नाव दिले या ठिकाणी. जिल्ह्याचे नाव दिले, प्रकल्प, एकूण प्रकल्पाची संख्या, ग्रामीण आदिवासी प्रकल्प, अंगणवाडी केंद्राची संख्या, नागरी प्रकल्पाची अंगणवाडी केंद्राची संख्या, एकूण अंगणवाडी केंद्र संख्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. आणि L1 वोडाफोन आयडिया यांच्याकडून वाटपाकरिता उपलब्ध करून द्यायची सिम कार्ड संख्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. L2 एअरटेल यांच्याकडे वाटपाकरिता उपलब्ध करून द्यायची सिम कार्ड सुद्धा या ठिकाणी देण्यात आले. आणि एकूण टोटल किती आहेत सिम कार्ड वाटप ते सुद्धा या ठिकाणी संख्या देण्यात आली. आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे या ठिकाणी दिसणार आहे. अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, पालघर असे या जिल्ह्यामध्ये सिम कार्ड प्रोव्हाइड केली जाणार आहेत. ताईंनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताईंनो. फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.